विक्रांत साहेब गडबड झाली. काय 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 झालंय? जे व्हायला नको होतं तेच झालंय. अहो इंद्रा साहेब इथं आलेत. काय? गजब, कसं शक्य आहे? इंद्रा इथे आता केबिन मध्ये बसलाय. एक मिनिट. हा कधी गेला? आबा तुम्ही अचानक इथे? माझं सोड, तुझं काय चाललंय? आबा मी अहो राऊत, जाधवांना सांगितलं का नाही? आबायला लागलेत, सगळ्यांना सांगा. आबा वस्तीत येणार आहेत. इंद्रजित सरांना सांगितलं पाहिजे. हे फोन पण उचलत नाहीत आता. व्हॉइस मेसेज. हा इंद्रजित सर, आबासाहेब वस्तीत येणार आहेत. अहो मी जर त्यांना एकटी घरी जाताना दिसले आणि तुम्ही मला गेला नाही आलात हे जर त्यांना कळलं तर ते तुम्हाला लई रागवतील. तुम्ही ना लवकरात लवकर वस्तीत पोचा. ऐकताय का? लवकर या. हा ऍक्च्युली माझी एक मीटिंग होती. मीटिंग अचानक कॅन्सल झाली. सो आय थॉट मीच राणीला पिकअप करतो इकडनं. आणि लग्नानंतर पहिल्यांदा येतोय इथे. मोकळ्या हाताने कसं येणार? दादा म्हणून मग फ्रीज घेऊन आलो. दादा ते आत ठेवून द्या आणि नंतर कनेक्शन करून द्या त्यांना व्यवस्थित. हा अहो जावं बापू, ह्याची काय गरज होती? अभर मांडवात माझ्या लेकीचं लगीन मोडलं आणि तुम्ही तिच्याबरोबर लगीन केलं. हेच लय मोठं उपकार झालं बघा तुमचं आमच्या. आता हे असं काय पण देऊन आम्हाला लाजू नका. आम्हा गरीबाला तुमचाही उपकार या जन्मात फेडता येणार नाहीत बघा. अहो कमाल आहे तुमची. जावाई पण म्हणताय आणि उपकाराची भाषा करताय. जावाई हा मुलासारखाच असतो. असं समजा की तुमच्या मुलानेच तुम्हाला गिफ्ट दिलंय, म्हणजे तुम्हाला असं उपकार केल्यासारखं वाटणार नाही. असं असेल ना तर आज तुम्ही पण आमची एक गोष्ट ऐका. आता कशात अडकवताय ते मला? अहो तुम्ही जावय म्हणून पहिल्यांदा आलाय आमच्या घरी. रीत भात म्हणून तरी आम्हाला तुमचा मानपान करू द्या. नाही म्हणू नका जावई बापू. नाही नाही, ऍक्च्युली मला एक हवा. असं कसं? तुम्ही दिलेली वस्तू तुमचा मान म्हणून आम्ही ठेवून घेतली. मग आमच्या बी शब्दाचा वाईस मान ठेवा की. अहो पण कसं आहे, मला त्यांना तुझं मानपान करायचं तर करू दे, त्यालाही बरं वाटेल. त्यांना तुझं मानपान करायचं तर करू दे, त्यालाही बरं वाटेल. ठीक आहे, चालेल. सुरके अगं जा पटकन आणतात. जावय बापू या तुम्ही.
ही बघून मला असं वाटतंय की माझ्या राणीला सासर नाही, स्वर्गच मिळालंय तुमच्या रूपाने आबासाहेब. स्वर्गापेक्षा सुंदर आहे तुमची राणी. गुणानं, मनानं, विचारानं, आचारानं खरंच खूप सुंदर आहे. ती आमच्या घरात आली हे आमचं भाग्य आहे. राणी इंद्रा, सूर्यकाते आणि बुवांच्या पाया पडा. आणि अजून माहेरी राहायचंय का? नाही, लगेच निघावं लागतंय म्हणून विचारतोय. अजून थांबायचं का? मी सांगतो याला. त्याच्याकडे काय बघतेस? तुमचं काही वेगळं बोलणं झालंय का? आबांना प्रत्येक वेळी नको तिथे चांगुलपणा दाखवायचा असतो. आता पुन्हा ही बिंडोक राणी डोकं चालवणार आणि मला तोंडावर पाडणार. अरे नाही आबा, तसं काय नाही. मी येते घरी. नक्की? हो. ठीक आहे. बरं चला निघूया का आता? चला निघूया. इंद्रज साहेबांना आपल्या राणीची लय सवय झाली वाटतं, लगेच घेऊन जायला आलात. आपली राणी बी लगेच रमली इंद्रा सरांच्या घरात. एका पायावर परत जायला निघाली. याला म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. राणी, काळजी घे बाय. नीट राहा. तू पण काळजी घ्या. जास्त काम करत बसू नको. ओके, जा बाय. चला बुवा, येतो. निघूया. चलो गो. काकी, काकी, अहो तुम्ही हे काय करताय आणि हे कशासाठी? अगं, नवी नवरी जेव्हा माहेराहून पहिल्यांदा घरी येते की नाही, तेव्हा तिला ओवाळून घरात घेण्याची आपली जुनी परंपरा आहे. आता राणी यायला निघाली की नाही, मग तिला ओवाळायला हवं ना, म्हणून ही तयारी. हो, करेक्ट आहे काकी तुमचं. राणीला किमान आपण तरी या घरात स्पेशल फील करून दिलं पाहिजे ना. खरंय ग. अगं, तिला छान वाटावं म्हणून आपण लाख प्रयत्न करू ग. पण चिकू, मला वेगळंच टेन्शन आलंय ग. नाही म्हणजे लवकर का आलीस, तू पांढऱ्या पायाचीस, चालती हो, असं काही म्हणून मालतीने तिचा अपमान नको करायला ग. हो काकी, असं काहीच नाही होणार. कशावरून? कारण ना मम्माने दादूला सांगून राणीला लवकर घरी बोलावून घेतलंय. काय सांगतेस काय? अगं, पण मालतीने का लवकर बोलून घेतलं असेल तिला? ते मला माहित नाही, पण फोनवर दादूशी बोलणं झालं होतं माझ्यासमोर. बरं झालं बाई. मला आता असं वाटतंय ना, इंद्रास राणीविषयीचं तिचं मत हळूहळू बदलेल बघ. शक्यच नाही. त्या राणीविषयीचं माझं मत इंद्राच काय, जगातली कुठलीच व्यक्ती बदलू शकत नाही.
आणि मुळात एखाद्या व्यक्तीविषयीचं आपलं मत बदलण्यासाठी त्या व्यक्तीचीही तेवढी पात्रता असावी लागते. तुमच्या त्या राणीची काय पात्रता आहे? अगं मालती, मी आपलं चांगल्या विचाराने बोलले. तुमचे चांगले विचार तुमच्याकडेच ठेवा वहिनी, आणि कृपा करून कुठल्याही गोड गैरसमजात जगू नका. हा सगळा काय प्रकार आहे? हे ओवाळणीचं ताट कशासाठी तयार केलंय? अगं मालती, नवीन सून माहेराहून पहिल्यांदा घरी येते तेव्हा तिला ओवाळून घरात घेण्याची प्रथा आहे ना आपली, म्हणून ही तयारी करत होती. बरोबर, ती रीत सुनेसाठी आहे, मोलकरणीसाठी नाही. अगं मम्मा, तू हे काय बोलतेस? शांत बसायचं, अजिबात पुढे पुढे बोलायचं नाही. नाही तर आठवतं ना काय होतं? आणि मी जे बोलतेय ते योग्यच बोलतेय. ती कोण आहे ह्याची जाणीव तुम्हाला सुद्धा हळूहळू होईल, आणि तेव्हा माझं नाही तुमचं मत बदलेल तिच्याविषयी. आणि हो, ती पोरगी ओवाळायच्या लायकीची नाही, ओवाळून टाकण्याच्या लायकीची आहे. इंद्रजित सरांनी एवढ्या घाईत फोन करून मला घरी का बोलवलं? नाही म्हणजे जर ते मला बायकोच मानत नाहीत, त्यांना मी त्यांच्या आयुष्यातच काय डोळ्यासमोर पण नकोय, तर ते मला घरी का घेऊन जात आहेत? काय म्हणावं या वागण्याला? सर एक विचारू का? तुम्ही मला एवढ्या घाईनं घरी का घेऊन चाललाय? काय चाललंय तुमच्या मनात नेमकं? तू सांग, तुला काय वाटतं? काय असेल माझ्या मनात? तुमच्या मनात काय चाललंय हे जर कळालं असतं ना, तर गोष्टी एवढ्या पुढपर्यंत गेल्याच नसत्या. तुम्ही भोल्यावर चढला, मी भोल्यावरून उतरली असते. होता का ऑप्शन तुझ्याकडे? भोल्यावरून खाली उतरायचा ऑप्शन तरी होता का तुझ्याकडे? तुझ्या आईची अवस्था बघितलीस ना काय होती? मी जर या लग्नाला तयार झालो नसतो ना, त्यांना हा त्रासच सहन झाला नसता. पण तुम्ही माझ्या आईला त्रास होत होता म्हणून माझ्याशी लग्न नाही केलंय. हो का? मग सांग, का केलं असेल मी तुझ्याशी लग्न? रोज नव्या जखमा द्यायला. नाही ग, काही काय बोलतेस? तुला जखमा देण्यासाठी नाही केलंय मी लग्न, तुला दिलेल्या जखमांवर मीठ लावण्यासाठी केलंय मी लग्न. त्या रोज ताज्या ठेवण्यासाठी लग्न केलंय. आणि हे करून काय मिळतं तुम्हाला? आनंद, खूप आनंद होतो मला, जसा तुला व्हायचा. फॅक्टरीत मला त्रास देताना माझ्यावर हात उचललायस तू, विसरलो नाहीये मी ते. आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे लग्न केलंय. आणि तो बदला ना मी रोज घेणार, थोडा थोडा. आताही मी तुला घरी त्यासाठीच घेऊन चाललोय बरं का? नक्की ना? नाही म्हणजे असं तर नाहीये ना की तुम्हाला भीती होती की तुम्ही माझ्याशी जसं वागताय ते मी माझ्या घरच्यांना सांगाय आणि म्हणून तुम्ही मला घरी परत घेऊन चाललाय, आणि मग तुमच्या मनात जे आहे तसं काय होणार नाही हे असंच काहीतरी वाटत होतं ना तुम्हाला, म्हणून असं लगेच घरी घेऊन चाललेत ना मला? काय झालं? तुमच्या मनातलं काय आलं का मला? सांगा ना, मी सगळ्यांना सगळं सांगीन याची भीती होती ना तुम्हाला? काही बोलू नकोस. इंद्रजित कोणालाही घाबरत नाही. नुसतं असं सोंग आणू की मी कोणाला घाबरत नाही असं म्हणून नाही चालत. दुसऱ्या कोणाला भले नाही घाबरत, पण त्या वरच्या परमेश्वराला घाबरा सर. तुमच्या मनात माझ्यासाठी बदलाची इच्छा आहे ना, तुम्ही वागा तुम्हाला पाहिजे तसं, माझं काय म्हणणं नाही. पण तुम्ही कसंही वागलात ना तरी मी तुमच्याशी चांगलंच वाग. भले तुम्ही मला गॅलरीत झोपा, हा जशी वाटेल तसं वाग, पण हे असं सगळं करून तुम्हाला जर वाटत असेल की मला त्रास होईल तर खरं सांगू का सर,
मला त्याचं काहीच वाटत नाही. सर मी चाळीत राहिली, निखाऱ्यावर रोज चालणाऱ्याला तुम्ही वनव्याची भीती दाखवते. आणि तुम्ही असं मला त्रास देऊन जर तुमचा बदला पूर्ण होणार असेल ना, तर तुम्ही करा तुमचा बदला पूर्ण. ते काय, चावणं हा विंचवाचा गुणधर्म आहे, पण तो चावल्यावर सुद्धा त्याला माफ कर हा साधू संतांचा धर्म आहे. आपण काय करायचं ना ते आपलं आपण ठरवायचं. झालं, तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडेच ठेव. मी माझ्या तत्वांवर चालणार माणूस आहे. केला हा प्लॅन सुद्धा खड्ड्यात केला. अरे असं कसं झालं? तू जे ठरवलं होतं तसंच घडलं ना. आबा वेळेतच वस्तीत पोहोचले होते, मग असं कसं झालं? पोचले होते. गजाने मला टाइम टू टाइम अपडेट दिला होता. आबा वस्तीत वेळेत पोहोचले. इनफॅक्ट आबांनी राणीला घराबाहेर पडताना पाहिलं सुद्धा होतं. इकडे फॅक्टरीमध्ये मी आणि इंदिरा केबिनमध्ये एकत्र होतो. मी केबिन मधून बाहेर पडलो तेव्हा इंदिरा केबिन मध्येच होता. मी ऑल ऑफ अ सडन तो गायब होऊन वस्तीत कसा काय पोचतो? काय जादू झाली ना कळतच नाही. जादू झाली नाहीये, केलीये. कोणी? अर्थात राणीनं. आणि तुला असं का वाटतं की राणीने गोळ घातलाय तिकडे? अरे आबा वस्तीत आलेत किंवा येणार आहेत हे तिच्याशिवाय कोण सांगू शकेल इंद्राला? तीच एकमेव आहे की ती इंद्राला सांगू शकते. हो पण ती तरी का सांगेल? ऑफकोर्स तिला सगळ्यांच्या नजरेत महान व्हायचंय विक्रांत. आबा इंद्राला ओरडतील याचा अंदाज तिला आधीच आलेला असणार, म्हणून तिला कळायला तिनं लगेचच इंद्राला कळवलेलं असणार. हे होऊच शकतं, कारण इंद्राला सांगणारा दुसरा कोणी सोर्सच नाही. पण रुमीला मला कळत नाहीये, इंद्राची काम करण्याची पद्धत राणीला अजिबात आवडायची नाही. त्याच्या कामाचा तिला जाच वाटायचा. पण अचानक तिचं मतपरिवर्तन कसं काय झालं? तू वेडा आहेस का विक्रांत? इंद्रानं राणीशी कुठल्या परिस्थितीत लग्न केलं हे विसरलास का तू? राणीचं लग्न मोडलं होतं त्यावेळेला इंद्रानं तिला मदतीचा हात दिला. ऑफकोर्स कुठल्याही मुलीचं मतपरिवर्तन होणारच ना. करेक्ट. हे महान कार्य करून इंद्राने राणीसारख्या मुलीवर उपकार केलेत. म्हणून तिच्यासारख्या मुलीसाठी इंद्रा हा सर्वस्व बनलाय. आणि म्हणूनच ती त्याच्या सतत पाठीशी उभी राहते, त्याला संकटातून बाहेर काढते. पण उर्मिला हे जर का असंच चालू राहिलं तर आपण इंद्राचा काटा कसा काढणार आहोत? संपत्तीमधून त्याला बेदखल कसे करणार आहोत आपण? करूयात, सगळं काही करूयात. फक्त आता आपल्याला संयमानं राहावं लागणार आहे. संधीची वाट बघावी लागणार आहे. आणि एकदा का आपल्याला संधी मिळाली की काढूयात ना काटा त्यांचा. मम्मा, काकी, वहिनी, पटकन या बाहेर, राणी आली. दादू, मला माहित होतं तू घेऊन येणार म्हणून. ओ वहिनी जाताना दादाच्या डोळ्यात दिसत होतं ना, वहिनीत जात असल्याचं दुःख. करेक्ट आहे राणी. यार मी तुला खूप मिस केलं. बरं झालं तू लवकर आलीस. अरे वा, राणी आलीस तू. स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा महाडिक घरात. काय गो, वाऱ्यासारखी गेलीस आणि वादळासारखी आलीस सुद्धा. वा. चिकू, दादाचा चेहरा अचानक खुलला ना. ओ माय गॉड, हो रे, ऍपल सारखा एकदम लाल लाल झालाय. अजित, आज ना उद्या तुझंही लग्न होईल. मग ही सगळी वाक्य मी तुला चिडवण्यासाठी वापरणार, ठीक आहे? इंद्रा, खरं तर मला असं वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर राणीला खुल्या मनानं स्वीकारशील. पण तू मला खोटं ठरवलंस आणि त्याचाच मला आनंद आहे. आबा, सर मला कधीच बायको मानणार नाहीत, पण माफ करा, मी तुम्हाला हे सांगू शकत नाही. आम्ही दोघं सुखी संसार करतोय असं मी तुम्हाला कायम दाखवत राहीन.
कारण मला तुम्हाला आणि माझ्या आईबाबांचं मन दुखवायचं नाही. तुम्ही दोघे गुण्या गोविंदानं राहा, संसार करा. तुमचं नातं इतकं घट्ट करा की येणारं कुठलंही वादळ तुमचं नातं तोडू शकणार नाही. सुखानं राहा, आनंदानं राहा, एकमेकांसाठी जगा. आबा, अहो मी काय म्हणते, आपण आज जाऊन बोलूयात ना. अहो माझे पाय खूप दुखतायत आणि बॅग पण खूप जड आहे. बरोबर, चला आज चला या. इंद्राने तुला जरी घरी लवकर आणलं असलं तरी गैरसमज करून घेऊ नकोस. घरात पुन्हा एकदा मोलकरणीची कमतरता जाणवली म्हणून तू इथेस. त्यामुळे आता उसनं अवसान गुंडाळा आणि लगेच कामाला लागा.